मित्रांनो हे एकदम पाण्यासारखी दिसते, ती नेपाळची दारू आहे मासे पकडायला. आणि मासे पकडण्याचं सामान बघा कसं आहे. वरती चाललाय घरी आपला विपुल भाऊ पण ट्राय करतोय आता. लोक ट्रॅकिंग वगैरे करताना चॉकलेट बिस्किट घेऊन जातात, पण आम्ही बघा आता आपण पोचलेलो आहे शिवाई. आणि इकडचं कॅलेंडर बघा 2082 चालू आहे. आणि तर आता आपण पोचलेलो आहे लांद्रुक गावात. या तर मित्रांनो बऱ्याच टायमानंतर आपल्याला तिकडं बघा गाव गावला एक. तर भावानं संध्याकाळचे 6 वाजलेत आणि 6 वाजता आम्ही टेंट भावानं इकडं. तर मित्रांनो मी पण तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये. आणि काल रात्री भावानं आपण ह्या रूममध्ये राहिलो होतो. म्हणजे नेपाली 400 रुपये, म्हणजे आम्हा दोघांना 200 रुपये नेपाली आलेले आहेत. आणि हे समोर हॉटेल आहे, या समोरच्या हॉटेलमध्येच आम्ही जेवण वगैरे केलेलं काल. आणि काल जोरात पाऊस पडत होता आणि आज पूर्ण दिवसभर पावसाचंच वातावरण दिसतंय. तर बघूया आज आपण गांधरूकपर्यंत पोचतो की नाही. तर नया पूलपासून नाही म्हटलं तरी 2, 3, 4, 5 किलोमीटर असं पुढं आलो असेल आम्ही. आता इथून अजून नाही म्हटलं तरी 8-1 किलोमीटर गांधरूक गाव आहे. तर बघूया आज आपण पोचतो की नाही, कसं काय होणार आहे पुढचं. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, फुल ॲडव्हेंचर आहे. आणि आम्ही आज चालतच जाणार, गावातले एवढे नेपाळचं प्रेम आहे तर आपण तुम्हाला सर्व दाखवणार आहे. इकडं आपल्यासोबत काय होतं, एक्सपिरियन्स कसा आहे हे सर्व दाखवणार. तर भावानं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तिथपर्यंत जय जय श्री महाकाल. इकडचं कॅलेंडर बघा 2082 चालू आहे आणि आपल्याकडे इंडियामध्ये आणि अंग्रेजी ह्याच्यामधनं 2026 चालू आहे. म्हणजे 82 कुठं आणि 26 कुठं. थोडासा पुढं आल्यावर असे काय नजारे आहेत आणि अशा नजाऱ्यांमध्ये जुना पूल बघा, जेव्हा इकडून पाणी जातो त्या टायमाला. आणि आता आपण पोचलेले गांधरूक शहराच्या, गांधरूक गावाच्या हद्दीमध्ये आपण पोचतोय. आणि हा असं काय गेट आहे गांधरूक कमा अशा काय जागेवर आपण पोचलेलं आहे भावानं. आता इथून नाही म्हटलं तरी 7 ते 8 किलोमीटर मला वाटतं एक गांधरूक गाव असेल. तर चला पुढच्या नजाऱ्यांसोबत आपण जाऊया गांधरूक गावाकडे. तिथपर्यंत जय श्री महाकाल. आणि भावानं पावसाचं वातावरण झालं आहे, हलका फुलका पाऊस पडतो आहे. आणि भावानं आपल्याला माहिती पण नव्हतं की नेपाळ भावानं आपल्यापेक्षा 50 ते 52 वर्षांनी पुढं आहे. आता त्यांच्याकडं 2083 वर्षाचं चालू आहे आणि आपल्याकडं आता 26 वर्ष 2026 चालू आहे. तर त्यांच्याकडं 2083 वर्ष चालू आहे भावानं. कुठच्या कुठं नेपाळ आहे. आपण म्हणतो लय पाठी आहे, पण भावानं नेपाळ लय पुढं आहे. भावानं आपल्यापेक्षा नेपाळ पुढं आहे सर्व गोष्टीमध्ये. तर मित्रांनो पुरी चढाई आहे गांधरूक गावापर्यंत. आणि आता आम्ही असंच चाललेलं आहे भावानं. लय बेकार हालत झालेली आहे आपली चालून पुरा लय डेंजर आहे. पुढचा ट्रॅक पण आपला लय खतरनाक असणार आहे भावानं. तर आता आपण चाललेलं आहे गांधरूक गावाकडं. अर्ध्या रस्त्यात येऊनच हवा टाईट. आपण पोचलेलं 1390 मीटर किल्लो या गावामध्ये. आणि तर भावानं अशी चढाई आहे आणि ह्या साईडून गाडीचा रस्ता चालला आहे, तो 9 किलोमीटर आहे. आणि इकडून नाही म्हटलं तरी 3 तासामध्ये आपण चालत वरतून जाऊ शकतो. तर अजून पण आमचं कन्फ्युजन आहे की चालत जायचं की या रोडने जायचं, कसं करायचं. तर बघूया काहीतरी विचार करू. भावानं हे भाऊ आता चाललेले आहेत मासे पकडायला. आणि मासे पकडण्याचं सामान बघा कसं आहे, एकदम थोडासा युनिक आहे. म्हणजे लाकडाचा बनवलेला आहे. इसमें मछली रखते हो, एकदम खतरनाक भाऊ. हे बघ त्याच्या हाँ तुम्हारी इधर नहीं है नहीं है इसको नहीं दिखाने का बोल रहा है. पण भावानो हे खतरनाक आहे एकदम. बऱ्याच टायमानंतर आता आम्ही एका ठिकाणी थांबलेलं आहे. आणि एका ठिकाणी थांबून इकडचं वातावरण बघा कसं आहे. ते समोर तुम्हाला दिसतंय ना, हे ढग आहेत, त्याच्या मागे एकदम बर्फाचा डोंगर आहे. पण ते आता त्या ढगामुळे दिसत नाही भावानो.
पुढं गेल्यावर दिसेल एकदम जबरदस्त नजारा. खाली इकडे चढाई आहे पुरी, हे पुरी चढाई आहे. आम्ही आता इकडे चाललेलो आहे ह्या साईडला. तर वेलकम टू गांद्रुक, गेनी गाव आणि किमचम गाव ह्या साईडला आहे. इकडं वरती गाव ग्रामपंचायत आहे आणि हा रस्ता जातोय गांद्रुक त्या साईडला जातोय. तर चला अशा नजाऱ्यांचा मजे घेत आपण जाऊया गांद्रुक साईडला. आता आपण पोचलेलं आहे सिवाई आणि गांद्रुक आहे इथून 8 किलोमीटर. आणि इकडची घरं बघा. बाजूचे नजारे एकदम जबरदस्त आहे. आणि इकडं बघा वॉटरफॉल असा काही नजारे आहेत आणि असं चाललेलं आहे. आपण एकदम खतरनाक नजारे आहेत भावाने, बघू शकताय तुम्ही. लय भारी वाटतंय भावाने जाताना. काय धबधबा एकदम खाली आंघोळीसाठी तो एकदम जबरदस्त आहे. आणि असा नजाऱ्यासोबत जायचं म्हणजे भावा हलवू नको. ब्रिज हलवला तर दोघं पण खाली जा, वजन आहे आपल्याकडे. अरे रांगडी जातो पडला बिडला तर जाऊ आंधे होतील इथं आणि काय भेटणार पण नाही. हे बघ किती खाली आहे, हे बघ दाखवत होतो मला भावानो. हे बघा किती खाली आहे यार. आणि छोटीशी गल्ली आहे आणि असा धबधबा आहे बघा. अशा ह्याच्यातनं चाललेलं आहे आपण. 1997 मध्ये बनवलेलं आहे भावानं. 97-98 मध्ये हा ब्रिज बनवलेला आहे भावानं. असे काय नजारे आहेत एकदम. लय जुना पूल आहे, लय भारी आहे. असं काय रस्ता आहे एकदम जुना पायरीचा रस्ता आहे. हे बघा किती खतरनाक आहे व्ह्यू, जबरदस्त. तर मित्रांनो बराच टाईम आम्ही चालत होतो, त्याच्यानंतर आता थांबलेलं आहे इथं. आणि भाऊ आहे त्याची गाडी बंद पडली आणि ते जरा एकटाच बसला होता. तर आम्ही टाईमपाससाठी त्याच्यासोबत बसलेले. आता ते गॅरेजवाले आले तर ते तिथं काम करतात. पुन्हा आम्ही बघतोय आमच्याकडं काय टाईम आहे तर आम्ही काय करणार, बसून बसून ते तरी काम बघू आम्ही. म्हणून भावानं आता आम्ही असं कामं बघतोय. मेकॅनिक आलेले बिनकाम्यांची बिनकामं बघतोय, बिनकामाची कामं बघतोय. चला तर मित्रांनो आता हे 2 रस्ते झालेत. दोन्ही पण रस्ते अन्नपूर्णालाच जातात, पण वरचा रस्ता थोडा खडतड आणि लांबचा आहे आणि हा रस्ता शॉर्टकट आहे. तर ह्या बाबाने आपल्याला सांगितलंय की आपण खालच्या रस्त्याने जाऊया. तर बाबा चला, धन्यवाद धन्यवाद. तर आता जातोय आम्ही ह्या रस्त्याने. तर भावानो असा काय रस्ता आहे. आता इथून फक्त आणि फक्त ट्रॅकच आहे. गाड्या बिड्या भेटणं मुश्किल आहे. आता नाही गाडीने नाही गेलं तरच मजा येईल, कारण की असे नजारे आहेत भावानो. बाजूला बघा या साईडला मक्का आणि या साईडला पुऱ्या मक्याची शेती आणि असा हराभरा जंगलातून आपण चाललेलं आहे भावानो. लय भारी वाटतंय. अशा नजारे बघण्यासाठी आपल्याला भावानो नेपाळमध्ये यावं लागेल, ABC ट्रॅक करावं लागेल. आणि असं काय नजारे समोर बघा भावानो, समोर काय खतरनाक व्ह्यू आहेत. फक्त त्या ढगामुळे आपल्याला पुढचे डोंगर दिसत नाहीत, नाही तर डोंगर एकदम खतरनाक आहेत पुरे बर्फाचे. आपण पहिलं गांद्रुक गावामध्ये जाणार होतो, पण गांद्रुक गाव इथून वरती आहे आणि ABCचा रस्ता हा दुसरा साईडला पडतो. म्हणून आम्ही पहिला ABC करून नंतर मग गांद्रुक साईडला जाणार आहोत. तर आता आपण चाललेला आहे तो रस्ता आहे गांद्रुकचा नाही आहे. आता आपण जो चाललेला आहे तो रस्ता आहे ABCकडे. तर ABCचा ट्रॅक आपण आता सुरू केलेला आहे. चला जिथून स्टार्टिंग होईल चॉमरुंग गावातून हा रस्ता जातो. चॉमरुंग गावातून जातोय. तर असा काय रस्ता आहे आणि असे काय नजारे आहेत भावानं, एकदम खतरनाक. लोकांची घरं बिरं बघा भावानं कुठं कुठं बांधलेली आहेत. आणि असे काय पहाड, असे काय डोंगर, ते बघा तिकडं गाव, तिकडं गाव, तिकडं गाव, तिकडं गाव, जिकडं तिकडं गावच गाव. एकदम खतरनाक भावानं व्ह्यू सोबत आपण चाललेलो. असा काय रस्ता आहे हा आणि असं खाली चाललेलं आहे भावानं, जो खाली गावामध्ये चालला आहे भावानं. आणि लय डेंजर पण आहे भावानं, लय डेंजर आहे. अशा रस्त्यातनं आपण चाललेलं आहे भावानं, लय खतरनाक आहे भावानं. अशा रस्त्यातनं जायचं बाबा. हे चाललंय रस्ता पुरा ABC कॅम्पच्याकडंच गावागावातून. तर मित्रांनो आता आपण अन्नपूर्णा बेस कॅम्पच्या साईडलाच चाललेलं आहे. म्हणजे पण हा अन्नपूर्णा क्षेत्रच आहे पुरा ABC क्षेत्र. ह्या आपण एंटर केलेलं आतमध्ये, पण जिथून खराच ट्रॅक स्टार्ट होतो ते पुढं आहे अजून इथून.
तर असे काय नजाऱ्यासोबत आपण जंगलातनं चाललेलं आहे भावानो. हे बघा काय खतरनाक. तर मित्रांनो ही नदीचं नाव काय माहिती आहे का, एकदा सांगतो तुम्हाला परत. मोदी नाव आहे. त्या मोदीच्या नावावरनंच भावानो इकडच्या पाणी बॉटलवर पण नाव मोदी आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल आपल्या इंडियातला मोदी इकडं नेपाळमध्ये कसा आला, तर ह्या नदीचं नावच मोदी आहे. बघा मला पण नाही माहिती की हा रस्ता कुठं चाललाय. अन्नपूर्णा बेस कॅम्प स्टार्टिंग पॉईंट जवळ जातोय की नाही काय माहिती नाही. आम्ही ह्या नदीच्या साह्याने असा जो रस्ता पुढं चाललाय त्या रस्त्यासोबतच चाललेलं आहे भावानो. लय डेंजर आहे, पुढं रस्ता आहे की नाही ते पण नाही माहिती आम्हाला. तिथली लोक बोलली म्हणून आम्ही इकडनं चाललोय. चल बघूया पुढं काय होतंय. नेपाळच्या राण्या कशा बघताय या. तर मित्रांनो लोक ट्रॅकिंग वगैरे करताना चॉकलेट बिस्किट घेऊन जातात, पण आम्ही बघा जय महाराष्ट्र पब्लिक चना आणि गुड एकदम दणकवून आपण ट्रॅक करायचं ABC वाला. काय भाऊ एकदम कडक मध्ये. चॉकलेट बिग्लेट आपला नाद नाही, आपला चणे आणि गुड. चला एनर्जी ड्रिंक वगैरे वगैरे वगैरे, प्रोटीन बार, आपलं सगळंच आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा भावानो. फुल ॲडव्हेंचर चाललाय आपला भावानो. हा असं काय जंगल चाललाय, पुढं रस्ता पण नाही माहिती आम्हाला कुठं चाललाय भावानो. जो रस्ता चाललाय त्या रस्त्यावरच चालतोय आणि असं वाटतंय भावानो पुरं ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आल्यासारखं वाटतंय. बघा पाठी पुढं कोण नाही, आपल्यासोबत फक्त नोमॅड भाऊ आहे आणि आपण भावानो फुल डेंजर ॲडव्हेंचर चाललाय अशा रस्त्यावर. म्हणजे जिथं आपल्याला माहिती पण नाही नेपाळ कुठं, आपण कुठं अननोन जागेवर आलेलं आहे. आणि अशा वातावरणातलं भावानो आपण फिरतोय. आपण जातोय अन्नपूर्णा बेस कॅम्प. ABCD स्टार्ट जिथून होते तिथं चाललोय. मित्रांनो बऱ्याच टायमानंतर आपल्याला तिकडं बघा गाव गावला एक. नाहीतर जर रस्त्यावर ना माणसं ना कोण ना काय, फक्त मोदीची नदी आणि आम्ही या रस्त्यावर होतो. आता तिकडे 4-5 घरं दिसत आहेत, तेच लय भारी वाटतंय भावांना. तर बघा जुन्या काळातले ब्रिज बघा कसे होते, एकदम लाकडाचे होते पहिले जुने आणि आताचे नवीन आहेत. आणि हा त्या गावामध्ये जातोय समोरच्या. आणि आता बघूया इकडून रस्ता अजून कुठंपर्यंत जातोय. जसं तर आम्ही पोचलेलं आहे ABC बेस कॅम्प जिथून स्टार्ट होते ट्रॅकिंग, तिथं पोचलेलं आहे. आणि हा बघा तर आता आपण पोचलेलं आहे लांद्रुक गावात. तर असे 2 रस्ते आहेत आणि एकदा पाठी वळून बघितलं तर आम्हाला वाटतंय बघा भावानं किती लांबून आलो आहे. हे बघा ह्या गावाच्या पलीकडून आम्ही इकडं आलेलं आहे भावानं. हे बघा नॉमेड भाऊ दमला पार. झिनू आता ह्या गाव हे पुढं कुठं झिनू येतोय आणि इकडं हे नो एंट्री होती तर आपण गेलो नाही तिकडं. आता ह्या साईडून बघूया कुठं जातोय हा रस्ता. भावानं बऱ्याच टायमानंतर ते गाव होतं ते लांद्रुक आणि हे झिनू असं वरतून जातोय त्या ब्रिजच्या तिकडून त्या साईडला वरच्या साईडला. तर बघूया आता काय होतंय. तर मित्रांनो हे एकदम पाण्यासारखी दिसते, ती नेपाळची दारू आहे म्हणजे गावठी दारू. तर आपण ती पण घेतलेली आता थोडासा टेस्ट करा. जेवण चुलीवरचं काकी देतात आणि असं काय घर आहे आणि याच्या चुलीवरचं जेवण आता आपण करतोय. आणि आपण चाललेलं आहे ABC ट्रॅक करायला. त्याच्यामध्ये फुल एनर्जी म्हणून हे पॉवर ताडी माडी बेस्ट बॉडी. हे भात भाजी आणि ही डाल
आणि हे बघा सुकट आणि हे काय हे काय आहे बटमास बटमास आहे एकदम कुरकुरीत आणि सुकटाचं चटणी वाटते आणि भात लय जबरदस्त आहे आणि हे चटणी आहे लेक लेक में जाता है ना एकदम हाई लगता है पीड़ा में होता है ना ये सुनते हैं हमको अच्छा कपूर जैसा एकदम जबरदस्त आणि घरगुती चुलीवरचं जेवण भावानं आपण खातोय आणि फुल तिखट आहे एकदम दणकवून चला जेवण संध्याकाळचे 6 वाजलेत आणि 6 वाजता आम्ही टेंट भावानं इकडंच लावलेलं आहे आणि इथंच आम्ही त्या काकींच्या इथं जेवलेलं आम्ही आता आणि असं काय वातावरण आहे पुढचा सकाळचा व्ह्यू एकदम खतरनाक दिसणार आहे आता सध्या ढग आहे म्हणून तर असा वातावरणासोबत फ्रेशमध्ये आणि असं काय आपलं टेंट लावलेलं आजची रात्र आपण या टेंटमध्येच काढणार आहोत भावानं चला तर व्हिडिओ इकडंच थांबवतो आता उद्या जाणार आहोत इथून पुढं ABC आपला ट्रॅक सुरू झालेला आहे आणि अशा ट्रॅकमधनं आपण असे जुनी घरं बिरं आहेत हे बघा भावानं अशा जुन्या घरांमधनं आपण कुठं कुठं ॲडव्हेंचर आपण कॅम्पिंग करतोय भावानं आता त्यांना विचारून आपण इथं लावलेलं आहे टेंट हे बघा आता नॉमेड भाऊ आणि आपण टेंटमध्ये आराम करणार आहोत आणि पुढचे व्ह्यू बघत आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो इथपर्यंत जयश्री हे आहे पहाडावाली जिंदगी हा भाऊ एवढं मोठं वजन घेऊन टोपलीमध्ये वरती चाललाय घरी आपला विपुल भाऊ पण ट्राय करतोय आता हे बघ मुश्किल हो जाएगा अरे भाई मैं किया हूँ ये सब हो पटली का ते टेक्निक आहे पकडण्याचं मैं किया हूँ ये काम हमको सब आता है हम लोग केरला से है ना हाँ महाराष्ट्र से महाराष्ट्र महाराष्ट्र केरला है महाराष्ट्र हाँ महाराष्ट्र चलो भाई को सल्यूट है भाई इतने पहाड़ों में काम कर रहा है भाई ये देखो लेकिन भाई के थाइज वेज देखो भाई पूरा सेक्सी लुक हीरो दिख रहा है गर्लफ्रेंड कितनी है भाई आपकी गर्लफ्रेंड वो शादीशुदा है ओ क्या? भाई साहब। सच में हम बोल रहे हैं हमारी तरह ये भी कितने बच्चे हैं आपके हाँ एक है अरे भाई और बेटी है ना मेरा उम्र कितनी है मेरा मेरा तो हो गया ना 20 22 25 25 हम भी इसी से हो गए। अरे मेरे 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 जितना है वो तो लेकिन हम लोग बिना शादी के घूम रहे ऐसे घूम हिंड रहे रहे हैं? तो ना यीशु बोलता है ना ऐसे आपल्याला मधमाशीने एकदम डंक मारलाय हा बघा टेंबूक काढलाय पुरा लय डेंजर झालाय बाबानो ताप भरल्यासारखा झालाय म्हणजे तिथं मॅप बघत होतो तिथंच त्यांचा घरटा बनवून ठेवला होता आमचं लक्ष पण नाही तिथलीच एक धडकली इथं आणि एवढा बोंगडा काढून टाकलाचा लय डेंजर झालाय बाबानो बघा कसा दिसतो टेमका होय 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 लय दुखतंय आता काय करणार आणि याचे नजारे सोबत आम्ही कॅम्पिंग करतोय भावानो हो बघा ना काय नजारे आहेत